ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। उद्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे। सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे। प्राणप्रतिष्ठेआधी सुरू झालेल्या पूजाविधीचा आजचा 6वा दिवस आहे। प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राम मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजलंय। राम मंदिराची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान झाली आहे। रामाची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यामध्ये विराजमान झाली आहे। उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7140 निमंत्रक येणार आहेत। शिवाय 112 परदेशी पाहुणे देखील सहभागी होतील। रामनगरी अयोध्येमध्ये 150 चार्टर्ड विमानं उतरवली जातील। मोठ्या व्हीव्हीआयपी मुवमेंट्समुळे अयोध्या नगरीला सध्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। विना निमंत्रण कोणालाही अयोध्येत परवानगीही नाहीये। शिवाय अयोध्येवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। दरम्यान उद्या अयोध्येमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना राम मंदिर ट्रस्ट तर्फे भेटवस्तू दिल्या जातील। उद्याच्या सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतुर आहे। उद्या या ऐतिहासिक क्षणाचा अवघा देश साक्षीदार होणार आहे। तर अयोध्येच्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील सजावट करण्यात आली आहे। आढावा घेतलाय गणेश ठाकूर यांनी। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी अयोध्येत केली गेली आहे। मी सध्या अयोध्या राम मंदिरला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावरती आहे। कडेकोट पोलीस सुरक्षा आहे। कोणत्याही वाहनांना इथं येऊ दिलं जात नाही। ज्यांच्याकडे पास आहेत त्यांनाच इथून जाण्याची परवानगी आहे। आणि मी इथून या धर्म चौकावरून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार राम मंदिरच्या दिशेला जाणारा त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण पाहतोय इथं एक रथ आणि रथावर एक सारथी आहे आणि हा मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपण राम मंदिरच्या दिशेला जातो। याला आपण धर्मपथ म्हणतो। या धर्मपथावरती सूर्यस्तंभ उभे केले गेले आहेत आणि हा मुख्य प्रवेशद्वार अत्यंत भव्य सजवला गेला आहे। फक्त मुख्य प्रवेशद्वार नव्हे तर ज्या रस्त्यातनं आपण राम मंदिरच्या दिशेला जातो त्या रस्त्यांवरती अशाच प्रकारे सुंदर कलाकृतीच्या माध्यमातून सजावट केली गेली आहे। या धर्मपथावरती या धर्म चौकावरती हे अशोक स्तंभ आपण पाहतोय। एक चक्र पाहतोय। या चक्र मधून इथूनच मेन रस्त्याला सुरुवात होते। आपण अयोध्येत दाखल होण्याआधी अनेक किलोमीटर लांबपासून मोदींचे पोस्टर्स आणि मोदींच्या उपलब्धी सरकारच्या उपलब्धी त्यात सांगितलं जातात। लोकांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न आहे कारण मोदी सरकारमध्येच राम मंदिर जे 500 वर्षाचं स्वप्न होतं ते पूर्ण होऊ शकलं आणि यासाठी सौंदर्यीकरणासोबतच हे पोस्टर्स लावले गेले आहेत आणि अत्यंत भव्य असा हा कार्यक्रम होणार आहे ज्यासाठी कडेकोट सुरक्षा लावली गेली आहे आणि पूर्ण अयोध्यातील रस्ते चकाचक केले गेले आहेत आणि अयोध्या सजवली गेली आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। तर अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या सोहळ्यासाठी मंदिरासह रस्तेही सजलेत। रस्त्यावर फुलांचा साज चढवण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय वैभव परब यानं। लखनौ नंतर आल्यानंतर ज्या भागातून अयोध्या नगरीला सुरुवात होते त्या अयोध्या नगरीच्या डिवायडरवर आपल्याला फुलांची आरास पाहायला मिळते। गोंड्यांच्या माळांनी ही संपूर्ण अयोध्या नगरी आहे ती सजवण्यात आलेली आहे। झाडं जरी पाहिली तरी झाडांना देखील फुलांच्या आरसने सजवण्यात आलेलं आहे आणि ही आरास फुलांची ही फक्त काही किलोमीटर पर्यंत नाहीये तर ही जवळपास अयोध्या नगरीला जिकडे जिकडे हे डिवायडर्स आहेत त्या ठिकाणी ही फुलांची गोंड्यांच्या फुलांची आरास आहे त्याने हे सजवण्यात आलेलं आहे। प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि यासाठी सगळे रामभक्त आहेत ते हळूहळू अयोध्या नगरीत दाखल होऊ लागलेले आहेत। एकंदरीतच असं वातावरण आहे की जणू काही दिवाळीच आहे आणि या दिवाळीच्या निमित्तानं सर्व रामभक्तांनी आपापली अयोध्या नगरी आपापलं घर आहे ते अशा फुलांच्या सजावटीने सजवलेलं आहे आणि त्याचंच एक प्रतीक आपल्याला इकडे पाहायला मिळतं आहे। फुलांची आरास ही जवळपास संपूर्ण लांबच्या लांब जर आपण नजर टाकली तर ही फुलांनी हा संपूर्ण डिवायडर आहे तो सजवण्यात आलेला आहे। त्यामुळे एक वेगळं रूप, एक वेगळा साज, एक वेगळं
चैतन्याचं वातावरण अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, अयोध्या. आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. तर अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचं काम L&T कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या मंदिर निर्माणाच्या कार्यात महाराष्ट्रातील अनेक अभियंत्यांचाही प्रत्यक्ष सहभाग आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. बघितलं तर फुलांनी हे सगळा परिसर सजलेला आहे. फुलांची आरास आपण बघतोय आणि जे मंदिर निर्माणाचं कार्य केलं, ही सगळी टीम आपल्यासोबत आहे. इंजिनियरची, L&Tची ही सगळी टीम आहे आणि आपल्यासोबत प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत विनोद कुमार मेहता सर. सर, आखिरकार ये सपना पूरा हो रहा है, जो सपना देखा था करोड़ों भारतीयों ने. क्या भावना है इस मंदिर निर्माण का कार्य आप सभी के हाथों से हुआ है? इसको हम लोग कोई वर्ड में तो व्याख्या नहीं कर सकते हैं, और आप अगर देखें तो इससे खुशी का और मौका हो ही नहीं सकता है. 2020 से हमने यहाँ पे काम शुरू किया है और उस टाइम में पूरा डिज़ाइन का काम चल रहा था. यहाँ पे फिजिकल वर्क हम लोगों ने करीबन एंड ऑफ 2020 में चालू किया है और उस टाइम भी प्रिलिमिनरी सारा टेस्टिंग वगैरह सारा किया है. जो मेन पत्थर का काम है वो जून 2022 से चालू हुआ है इसके लिए, और ये जो मेन पत्थर का काम है ये आप देखेंगे कि 15 से 17 महीने में ये पूरा कंप्लीट किया है. तो ये मैसिव वर्क हुआ है. कितना काम बाकी है अभी? पूरा अभी जो है सेकंड फेज हमको मिला है कि वो हम लोग एंड ऑफ 24 तक पूरा कंप्लीट करना है हमको. कितने फेज में काम चलेगा ये? मतलब देखिए आगे तो और क्या है, आज की डेट में तो हमने दो फेज लिया है और अभी आगे देखिए आगे क्या रहता है. या टीम मध्ये मराठी इंजिनियर सुद्धा आहेत. संतोष बोरे सर आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्रीयांना अभिमान आहे या सगळ्या टीमचा. काय भावना आहेत? पहिलं म्हणजे आम्ही एक भारतीय आहोत आणि भारतीय असताना एक मराठी माणूस म्हणून आम्हाला एक तो अभिमान आहेच. कारण आतापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र पुढे राहिलेला आहे आणि ह्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र पुढेच आहे. काय चॅलेंजेस होत्या? चॅलेंज टेक्निकल चॅलेंजेस सगळं जास्त होतं. म्हणजे सुरुवातीला ह्या ठिकाणी आम्ही जेव्हा इकडे आलो तर ही जागा आम्हाला नवीन होती आणि प्लस टेक्निकल ज्या ठिकाणी जे ॲस्पेक्ट्स होते सुरुवातीपासूनचे अनेक गोष्टी चेंज होत गेल्या. तर त्यानुसार आम्हाला त्याप्रमाणे आम्हाला स्वतः चेंज करत राहावं लागलं आम्हाला स्वतःमध्ये. पण जेव्हा मी आलो, या एक कसबा होता, लाईक स्मॉल विलेज, आणि तिथून मग मोबिलाइज करणं आणि स्टाफसाठी अकोमोडेशन अँड मटेरियलचं ते होतं, प्रॉब्लेम होतं. पण देवाची कृपा आहे, सगळं सॉर्ट आउट झालं आणि फायनली आम्ही मंदिर केलं. या सगळ्यांचं, या टीमचं कौतुक केलं जात आहे. कारण अशा प्रकारे भव्य मंदिर, ज्याची वाट देशभरातले राम भक्त बघत होते, ते भव्य मंदिर या टीमनी तयार केलंय आणि हे काम सुद्धा 2024 पर्यंत पूर्ण होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं. तशा प्रकारचा प्रयत्न केला जातोय. कॅमेरामॅन दीपेश महाजन समी वेदांत नेब, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.